तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी आश्वासन जोपर्यंत सरकारकडून दिलं जात नाही तोपर्यंत आपण आपलं उपोषण सोडणार नाही असा इशारा ओबीसींचे नेते लक्ष्मण हाकेंनी दिलाय। आंतरवालीच्या वेशीवरती वडीगोद्री इथे लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे। आजचा उपोषणाचा त्यांचा दुसरा दिवस आहे। तर लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली। मनोज जरांगेंचं आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचं लक्ष्मण हाके म्हणतात। आंतरवली सराटीच्या वेशीवरती ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। कुठेतरी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी प्रकारची भीती या आंदोलकामध्ये आहे। कुठेतरी मराठवाड्यामध्ये जरांगेंचा इफेक्ट दिसला असा एक तर्क आहे। त्याला कुठेतरी अनुसरून ही सगळी मंत्री किंवा नेते आमदार ही भेट घेत असतील का? कुठेतरी आपलं वातावरण अनुकूल राहून जरांगेंच्या आंदोलनाचा कुठलाही इफेक्ट निवडणुकावरती नाही। कुठल्याही तज्ञांनी समोर यावं, कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामधलं जे एक वातावरण होतं त्या वातावरणामुळे ते निवडून आलेले आहे। जरांगेंचा इफेक्ट असता तर खुद्द जालन्यामध्ये मंगेश साबळेंना मतदान करू नका असं जरांगेंनी जाहीर सांगितलं होतं। मग मंगेश साबळेंना 1.5 लाख मतदान कसं पडलं? मित्र म्हणतोय जरांगेंच्या अपोज मधलं इथलं वातावरण आहे। त्यामुळे त्यांनी असं कुठलं श्रेय घेण्याच्या प्रयत्नात पडू नये। जरांगे काय कुठले तत्वज्ञ नाहीत, विचारवंत नाहीत किंवा कुठले सोशल रिफॉर्मर नाहीत किंवा त्यांचं कुठल्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे। एकदम सुमार संविधानाबद्दल माहिती असलेला, एकमेकाबद्दल रिस्पेक्ट, अधिकार, आरक्षणाबद्दलची सुमार दर्जाची माहिती असलेला हा माणूस आहे। त्यामुळे त्यांचा परिणाम इथल्या समाजमनावर, जनमानसावर व्हावा असं कुठलं कृत्य आहे त्यांचं? असं बोललं जातं की मराठवाड्यात खास करून बीड असेल हे हा सगळा नॅरेट आहे। असं कुठल्याही प्रकारचं काहीही नाही। जरांगेंचं आंदोलन हे फक्त शुद्ध राजकीय भावनेनं होतं। इथले राजकीय पुढारी त्यांच्या आंदोलनाला सपोर्ट करतात हा माझा दावा आहे। सरळ रवी मुंडे, एबीपी माझा, वडीगोद्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।